श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य रेखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते परियेसा. जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी येसी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी. पुढे कथा वर्तलिकेसी विस्तारावे आम्हा प्रती. एकोणी शिष्याचे वचन संतोषी सिद्ध आपण. गुरुचरित्रकामध्ये नुजान सांगता झाला विस्तारोने. एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी. तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर. पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा. तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. एकोणी श्री गुरुचे वचन साय देव नमन करुण. माता चरणी ठेवून नमिता झाला पुनपुन्हा. जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू. अविद्यामाये दिससी नरू वेदा अगचरू तुझा महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारवाया. तव महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी. मागतो एक तुम्हासी कृपा करेने गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असे तो. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांसी घात करीतोसी बहुवसी. याची कारणे आम्हासी बोलावी तसे परियेसा. जाता तया जयवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुझी म्हणून मरण कैचे आम्हासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी त्वाजावे क्रूर यवना ते भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविले आम्हा प्रती. जोवरी परतोनी तू येसी असो आम्ही भरवसे. तू आली या संतोषी जाऊ मग यथोनिया. निजभक्त आमचा तुझी होसी परंपरी वंशोवंशी. अखिलाभीष्ट तू पावसी वाढे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल. ऐसा वर लाधून निघे यसाय देव ब्राह्मण. जेथे होता तो यमन गेला त्वरित त्याजवळी. कालांतक यमदेखा यमन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होत झाला. विन्मुख होऊन गृहांत गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आली या कोळंबयासी केवी स्पर्शे अग्निसे. श्री गुरु कृपा असे जयाशी काय करील यवन दृष्ट. गरुडाची या पिलियासी सर्प कैसा डंसी. तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा ज्यासी कली काळाचे भय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैसे तया दारुण. काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया. येसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करुण. दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊन त्यासी जागृत होऊन परियेसी. प्राणांतक व्यथेची कष्ट तसे तये वेळ स्मरण नसे काही म्हणे घाई. छेदन करीतो अवेविवाही विप्र एक आपणासी. स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. तू ते पाचारिले ते कवनी जावे त्वरित परतोनिया. वस्त्रेभूषणे देखोनी निरोप देत तये वेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्रामी सत्वर. गंगातीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी. देखोनी या श्री गुरुसी नमन करी भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोन श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी. एकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एक.
एका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उद्धारा या सागरांसी गंगा आली भूमीसी तैसा स्वामी आम्हासी दर्शन उद्धार आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा साडणे कायमती समेची येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परे श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सगळं अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तये वेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्ध मुनी विस्तारोन सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगतसे अपरंपार मन करुणी एकाग्र एका श्रोते सकळिक वास सरस्वतीचे तीरी साय देव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिली श्री गुरुचरित्र अमृत साय देव आख्यानेथ यमन भय रक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री गुरु नरसिंह सरस्वत्युपाख्याने दृष्टवनशासन नाम चतुर्थोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु ओ श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।